हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी ना एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर तुम्ही थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलेच असेल, की आज आपण रेसिपी कोणती बनवत आहे. त्यासाठी आपण काय-काय साहित्य घेतले आणि हो, ही रेसिपी आहे तर खूप अशी स्पेशल आहे. कारण उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तर माहितीच आहे, की एनर्जी डाऊन होते. अशा पद्धतीनुसार मी एक रेसिपी बनवलेली आहे. त्याच्यासाठी ना अजिबात व्हिडिओ स्किप करू नका. तर सर्वात आधी आपण इथं काय केले, एक छोटासा बाउल घेतला आणि त्याच्यामध्ये ना चिया सीड्स जे आहे ना, तिथे घेतलेलं आहे 2 चमचे आणि त्याच्यासोबतच आहे ना थोडंसं पाणी ॲड केले, जवळपास अर्धी वाटी आणि त्याच्यामध्ये ना आता आपण काय केले, 1 चमच्याच्या साहाय्याने एकसारखं मिश्रण तयार करून आहे ना, जवळपास आहे ना 15 ते 20 मिनिटं ते भिजायला ठेवले. चिया सीड्स जे आहे ना, ते भिजेपर्यंत दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल, की इथं आपण काय केले, काजू 10 ते 12 काजू घेतल्यात, 10 ते 12 बदाम घेतल्यात, त्याच्यासोबतच ना पंप्किन सीड घेतल्यात. त्याच्यासोबतच थोडीशी म्हणजे काय केले, केसर घेतले. कारण ओरिजिनल जी की आपल्याला जी सरबत आहे ना, त्याला मी नॅचरल कलर द्यायचा प्रयत्न करते. म्हणजे आपण आर्टिफिशियल जे कलर असतात ना, ते इथं मी यूज करणार नाहीये. तर मी काय केले, थोडंसं त्याला थोडंसं पावडर अशी तयार करून घेतली आणि त्याच्यासोबत आपल्याला ना एकदम पातळ अशी पेस्ट तयार करून घ्यायची होती. तर मी इथं काय केले, थोडंसं ना जवळपास अर्धा कप इथं दूध घेतले आणि दूध त्याच्यामध्ये ॲड करून आहे ना, ती थोडीशी मस्तपैकी अशी मी त्याचं एकदम पेस्ट तयार करून घेतली. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल, की 2 चमचे इथे मी घेतलेला आहे कस्टर्ड पावडर. त्याच्यामध्ये पण थोडंसं अर्धा कप दूध ॲड केले. चमच्याच्या साहाय्याने सगळं ढवळून घेतले. एकसारखं मिश्रण तयार झालं, तेही साईडला ठेवून दिले. आता इथं आपण काय करूया, आता आपल्याला बनवायची जेली. तर तुम्ही तर पाहिले असेल, की जेलीसाठी जे प्रॉडक्ट आहे, ते तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. हे मी मागवले ऑनलाईन. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की हे जे आहे ना, तर आपण क्वांटिटी ह्याची किती घेते ते तुम्हाला दाखवलं आहे. 1 ते 1.5 चमचे ते घेतलेलं आहे आणि त्याच्या पावडर वगैरे सगळं काही मिश्रण एकसारखं करून इथं आपण जेली रेडी करून घेतली. आता हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. आपली जेली जी आहे तर ती सेट होते तोपर्यंत इथं दूध जे आहे ना, तर बॉईल करून घेते आणि त्याच्यामध्ये ना हाफ टेबलस्पून इथं मी घेतलेला आहे इलायची पावडर. आता ह्याला काय करायचं, चांगलं आटून घ्यायचं, की खमंग असं दूध झालं पाहिजे. तर तुम्ही दुसरीकडे पाहिलं असेल, की थोडंसं दूध जे आहे तर बॉईल झाले आणि त्याच्यामध्ये साखर घेतली. तर साखर जी आहे ना, तर अर्धा कप आहे, जास्त काही घेतलेली नाहीये. दूध जवळपास आपलं 1 लिटर आहे, त्याच्या हिशोबानेच मी काही सर्व साहित्य घेतलेलं आहे. आणि ज्यावेळेस आहे ना, आपलं दूध जे आहे ना, चांगल्यापैकी बॉईल झालं म्हणजे जे आटलं ना, त्यावेळेस खरंच आपली रेसिपी छान बनते. त्यासाठी तुम्ही पाहिलं असेल, की दूध जे आहे ना, चांगल्यापैकी बॉईल करून घेतले. एक उकळी आली त्याला आणि त्याच्यामध्ये ना, आपण काजू, बदाम, पंपकिन सीड जी आहे ना, त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे, ते दुधामध्ये ॲड केली. आता ह्याला पण काय करायचं, 2 ते 3 मिनिटापर्यंत आहे ना, बॉईल करून घ्यायची, की जेणेकरून सर्व काही एकत्र होईल. ह्याला ना चांगली उकळी आली. आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया, आता जे आपण आहे ना कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिल्क करून ठेवलं होतं ना, म्हणजे पेस्ट करून ठेवली होती ना, तेही आपण ह्याच्यामध्ये ॲड केली. पण मी काय केले, आता समजा जास्त जर झालं तर आपल्याला शरबत बनवायचंय. कस्टर्ड कसं असतं, की जास्त लगेच थिक होतं. त्यासाठी काय करायचं, पाहूनच टाकायचे. मी तर जेवढं तुमच्या समोर टाकलं तेवढंच घेतले. जवळपास आहे ना अर्धी वाटी आणि जी अर्धी वाटी आहे ती साईडला ठेवली आहे. आता तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित झाले. जास्त काही थिक झालेलं नाहीये. तर शरबत जसा आपल्याला हवाय तशा पद्धतीने झालाय. जास्त गाढा वगैरे झालेला नाही. तुम्ही इथं पाहू शकता एकदम आता हे रेडी झाली. आता ह्याला ना थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे. आणि दुसरीकडे आपली जेली जी आहे ना, ती पण एकदम रेडी झाली आहे. जेली जी आहे ती आपण इथं कट करून घेतली आणि एका काचेचा बाउल घेतला आणि त्याच्यामध्ये ना, आपलं जे काही आहे ना, दूध एकदम रेडी झालेलं ते एका बाउलमध्ये काढून घेतले. ह्या कडकडत्या उन्हाळ्यामध्ये ना, असं वाटतं की काहीतरी थंड-थंड असं प्यावंसं वाटतं. तर ही रेसिपी एकदम उत्तम, एकदम बेस्ट बरं का. कारण आहे ना, ही घरच्या घरी इतकी छान बनते आणि इतकी सोप्या पद्धतीने बनते. जवळपास तुम्ही ना 10 ते 15 मिनिटातच ही रेसिपी बनून तयार होतात. कारण खरंच ही रेसिपी छान बनते. तुम्ही पाहू शकता. आपण केसर टाकल्याने ही रेसिपी एकदम परफेक्ट अशी झाली तर तुम्ही तर पाहिले असेल, की जेली ही आपण ॲड केली. आता फायनली लूक तुम्ही पाहू शकता. मी तर काही काचेचे ग्लास घेतले आणि त्याच्यामध्ये मी हे ॲड केलेले.
तर ह्या दुधामध्ये आहे ना, आपण काय केलंय, जेली ॲड केली आहे, चिया सीड्स जे आपण भिजवून ठेवले होते ते ॲड केले त्याने आणि कशा पद्धतीने हे दिसते तुम्ही पाहू शकता दिसणे आणि ही किती छान दिसते. तर ही कशाप्रकारे टेस्टला लागेल ही रेसिपी आहे ना, तुम्ही नक्की ट्राय करा. खरंच मी सांगते म्हणून तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या बॉडीला एकदम एनर्जी येईल अशा पद्धतीने ही रेसिपी आहे बरं का फ्रेंड्स. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईबर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि हो आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका. आणि ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.